सर्वांना नमस्कार. आज कर्मवीर भाऊराव पाटील यांची 134वी जयंती. या जयंतीनिमित्त सर्वप्रथम कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मृतीला मी विनम्र अभिवादन करतो. त्यांची स्मृती समोर येत असताना खरं तर राजर्षी छत्रपती शाहू महाराज, सयाजीराव महाराज, कर्मवीर विठ्ठलरामजी शिंदे अशा अनेक त्यांच्या समकालीन व्यक्तींची आठवण होते. त्यांचंही स्मरण या निमित्तानं आपण करू आणि मी जे काही विवेचन करणार आहे त्याकडे बोलू. आजच्या या तुमच्या सप्ताहाच्या पहिल्या दिवसाच्या व्याख्यानाचे अध्यक्ष आदरणीय प्राचार्य अरुण पाटील सर, त्याचबरोबर उपप्राचार्य शिंदे सर, त्यांचे सर्व सहकारी एकनाथ पाटील सर, धनाजी गुरव सर, चोपडे मॅडम आणि आपण सर्व सहकारी मित्र, विद्यार्थी मित्र, म्हणजे कित्येक दिवसांनी असा योग आलेला आहे की विद्यार्थ्यांसमोर आपण उभं राहत आहोत. या कोरोनाच्या काळात विद्यार्थी आमच्या समोर येत नाही आहेत किंवा शासन त्यांना अडवत आहे किंवा परिस्थिती तशी आहे. आणि खरं तर ज्यांनी या सर्वांसाठी शिक्षण सुरू केलं अशाच एका व्यक्तीच्या निमित्तानं आज हा एकत्र येण्याचा योग आलेला आहे. एकनाथ पाटील सरांचा जेव्हा फोन आला तेव्हा मी त्यांना सांगितलं की मी कर्मवीर अण्णांची शिक्षण दृष्टी आणि आजचं जे काही शिक्षण आहे या संदर्भानं बोलेन. तर हा जो विषय आहे हा विषय खरं तर सर्वांनी आज अतिशय गंभीरपणे चिंतन करावा असा आहे. काळ इतक्या झपाट्यानं बदलतो आहे. आपण भांडवलदारी लोकांच्या काह्यात गेलेलो आहोत. 1990 नंतरचा काळ हा अधिक अशा भांडवलदारांच्या किंवा संकटांच्या खाईत लोटणारा ठरतो आहे आणि एकामागून एक अनेक संकटं आपल्यासमोर उभी ठाकतायत. कोरोनासारखं नैसर्गिक संकट तर आहेच, पण त्याआधीही आपण संकटातून बाहेर आलो होतो अशी स्थिती नव्हती. सरांनी पदवीधरांच्या संदर्भातला आकडेवारी आपल्यासमोर सांगितली. म्हणजे 2 लाख 2.5 लाख एकेका भागात लोक मतदान करतात पदवीधर, तितकेच लोक बेकार आहेत आणि शिकणाऱ्या मुलांची संख्याही वाढते आहे. आणि ह्या सर्वांचं काय करायचं? शिकतायत ते खरंच चांगलं शिकतायत का? त्यांना शिक्षण जे काय मिळतं आहे ते कोणत्या पद्धतीचं मिळतं आहे? अशा अनेक गोष्टी या निमित्तानं विचारपटलावरती येतात आणि या सर्व गोष्टींचं चिंतन कर्मवीर अण्णांच्या संदर्भानं आपण आज करूया. कर्मवीर अण्णांनी तुम्हाला माहिती आहे की त्यांच्या जीवनचरित्राविषयी काही मी बोलणार नाही की कर्मवीर अण्णांचा जन्म कुठं झाला, त्यांनी आपल्या कार्याला कशा पद्धतीनं सुरुवात केली हे आपण अनेकदा ऐकत असतो. पण त्यांना हा जो काही दृष्टिकोन मिळाला शिक्षणाच्या कार्याचा, तो दृष्टिकोन काय आहे, तो त्यांनी कसा विकसित केला, त्यांची शिक्षणाची संकल्पना काय होती, ती त्यांनी कशी पुढे नेली आणि या सर्व गोष्टींचं आज काय स्थिती आहे, म्हणजे आज कर्मवीर अण्णांनी ज्या काही गोष्टी केल्या त्या आज कोणत्या स्थितीत आहेत आणि एकूण आज शिक्षण व्यवस्था कोणत्या अवस्थेतून जाते आहे, अशा अनेक अंगाने आपली ही चर्चा आज करायची. कर्मवीर भाऊराव पाटील हे प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत शिकलेले आहेत. आपणा सर्वांना माहिती आहे. त्यांच्या जीवनचरित्रात आपण डोकावून पाहिलं की आपल्या लक्षात येतं की त्यांच्याही शिक्षणाला विरोध होता, घरातून विरोध होता किंवा तत्कालीन परिस्थिती तशी नव्हती. त्यांना शिक्षणाची संधी मिळते आणि ते कोल्हापुरात शिकायला जातात. राजाराम हायस्कूलमध्ये प्रवेश होतो आणि दिगंबर जैन बोर्डिंगमध्ये ते राहतात. कोल्हापुरातून ते बाहेर पडतात काही वर्षांनी,
पण तेवढ्या कार्यकालामध्ये ते राजर्षी शाहू प्रणीत जी काही शिक्षणाची व्यवस्था कोल्हापूरमध्ये आकाराला आलेली होती त्याचाही अभ्यास करतात. अनकॉन्शियसमध्ये त्यांचं ते सुरू असावं, कारण दिगंबर जैन बोर्डिंगमध्ये त्यांना ज्या काही कर्मठ गोष्टींना सामोरे जावं लागलं त्याचे पडसाद पुढे चालून त्यांच्या कार्यपद्धतीवरती उमटलेले दिसतात. आणि म्हणून जेव्हा आपण कर्मवीर भाऊराव पाटलांच्या वाटचालीचा, त्यांच्या विचारदृष्टीचा विचार करतो तेव्हा कोल्हापूर आणि राजर्षी शाहू महाराज यांचं कार्य आपल्याला बाजूला करता येणार नाही. राजर्षी शाहू छत्रपतींनी कोल्हापूरमध्ये वसतिगृहांची संकल्पना रुजवली. म्हणजे भारतात शिक्षणाचा जेव्हा विचार होतो तेव्हा राजर्षी शाहू महाराजांच्या या कल्पनेचं अनेक पद्धतीनं कौतुक होतं. पाची पाटलांसारख्या नुकताच मॅट्रिक झालेल्या विद्यार्थ्याच्या गरजेतून खरं तर राजर्षी शाहू महाराजांनी वसतिगृहाची संकल्पना कोल्हापूरमध्ये अंमलात आणली. की मॅट्रिकमध्ये त्या काळात हा एकमेव विद्यार्थी पास झाला, त्याला शोधण्यासाठी 4 गावांना घोडी पाठवावे लागले होते. म्हणजे योगायोगाने त्यांचं गाव वडगाव होतं आणि वडगाव शोधण्यासाठी 4 वडगावांना जावं लागलं होतं. 4थ्या वडगावात हा मुलगा सापडला. त्याच्या पुढच्या शिक्षणाची आबाळ होऊ नये कारण कोल्हापुरात त्या काळात कुठेही विद्यार्थ्याला राहण्याची व्यवस्था नव्हती. आज शाळा महाविद्यालयांमध्ये वसतिगृह स्थापन झालेले आहेत. आज आपल्याच महाविद्यालयामध्ये भव्यदिव्य अत्याधुनिक अशी वसतिगृह आहेत. तो काळ म्हणजे त्या काळातलं कोल्हापूरचं जर वर्णन ऐकलं तर सबंध महाद्वार रोडमध्ये एक ठिकाणी दुधाचं 1 ग्लास मिळायचं, म्हणजे फक्त दूध मिळायचं विकत, आणि तेही पाटावर बसून खाली प्यावं लागायचं. आपला ग्लास आपण धुवून ठेवावा लागायचा. अख्ख्या कोल्हापूर बाजारपेठेमध्ये एक मिठाईचं दुकान होतं आणि अशा स्थितीत कुठेही राहण्याची व्यवस्था नव्हती. काही दिवस गवळी नावाच्या एका व्यक्तीच्या घरी राहिल्यानंतर अडचणींना सामना करत ही गोष्ट शाहू महाराजांच्या कानावर गेली आणि तेथून वसतिगृहाची संकल्पना आकाराला आली. पहिले 3च विद्यार्थी होते वसतिगृहामध्ये आणि त्या वसतिगृहाच्या 3 विद्यार्थ्यांना शाहू महाराज मुलांसारखं सांभाळत होते. म्हणजे हे जे काही गुण आलेले आहेत अण्णांच्याकडे पुढे, म्हणजे मुलांसारखं प्रेम करण्याचं जे काय आपण ऐकतो त्यांचं वाचतो. म्हणजे पुढे बॅरिस्टर पी.जी. पाटलांना उचलून आणलं वगैरे आपल्याला माहिती आहे सगळं. तर या संदर्भात एक फक्त आठवण सांगतो आणि पुढे येतो की हे वसतिगृह सुरू होतं आणि ज्यावेळी वाड्यावरती गोडधोड पदार्थ सण सणावारला व्हायचे तेव्हा महाराजांना जेवणाच्या आधी ह्या पोरांची आठवण यायची. ती 3 महाराजांसोबत बऱ्याचदा जेवलेली आहे. पाची पाटलांनी लिहिलंय आपल्या चरित्रामध्ये की महाराज आम्हाला जेव्हा काही गोडधोड वाड्यावर शिजायचं तेव्हा जेवायला तिकडे न्यायचे. म्हणजे वसतिगृहातले विद्यार्थी हे आपल्या घरच्यापेक्षा वेगळे नव्हते. अशाच प्रकारची भावना शाहू महाराजांनी रुजवली होती. महाराज एक दिवस आपल्या खडखडा त्यांचा जो रथ होता त्याला खडकडा म्हणायचे. म्हणजे कोल्हापुरात हा शब्द शाहू महाराजकालीन प्रसिद्ध आहे. तो खडकडा तिथून निघत असताना त्यांना आठवण झाली की पोरं काय करायला ते बघूया. आणि महाराज तिथं गेले. हे 3 पोरं एका छोट्याशा चिमणीत अभ्यास करत बसलेली दिसली. महाराजांचा संताप अनावर झाला. जे कोण व्यवस्थापक होते त्यांनी काय बोलायचं ते बोलले असतील आणि स्वतः बाजारात जाऊन एक कंदील आणला, रॉकेल आणलं. त्या कंदीलमध्ये स्वतः तेल ओतलं, कंदील पेटवला, उजेड केला, मगच महाराज वाड्यावर गेले. हे सगळं स्वतः केले त्यांनी. म्हणजे खरं तर एक राजानं आदेश दिला असता तर 10 लोक हे काम करण्यासाठी पुढे आले होते. पण व्यवस्था पाहणाऱ्या व्यक्तीला हे लक्षात आलं नाही की ह्या विद्यार्थ्यांना जास्त उजेड पाहिजे आहे. 3 जरी असले तरी मोठ्या उजेडात ह्यांना अभ्यास करणं आवश्यक आहे. महाराजांना ती गोष्ट दिसली. ही जी काही गोष्ट दिसली ह्यालाच दृष्टी म्हणायची. म्हणजे छोटा दिवा अभ्यास करण्यापेक्षा मोठा कंदील अधिक सोयीचा आहे हे ओळखणं याला दृष्टी म्हणायची. तर ही जी काही दृष्टी शाहू महाराजांनी तिथं रुजवली तीच दृष्टी कर्मवीर अण्णांनी आपली जीवनात अंगीकारलेली दिसते. दिगंबर जैन बोर्डिंगमध्ये त्यांचे जे दिवस होते ते जर
अभ्यासले तर तिथं त्यांना अनेक कर्मठ गोष्टींना सामोरे जावं लागलेलं आहे, जातीय गोष्टींना तोंड द्यावं लागलेलं आहे. आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती कर्मवीर अण्णा घडत होते. पुढे चालून जेव्हा कर्मवीर अण्णांची वसतिगृहाची संकल्पना आकाराला येते ती शाहू महाराजांपेक्षा वेगळी होती. म्हणजे जिचं कौतुक सयाजीराव महाराजांनी केलेलं आहे. सयाजीराव महाराज स्वतः बडोद्यावरनं भेट द्यायला आलेले आहेत, उद्घाटनाला आलेले आहेत. आणि त्या काळातली सयाजीराव महाराजांची जर वसतिगृहासंदर्भातली भाषणं आपण ऐकली तर कर्मवीर भाऊराव पाटील नेमकं काय करत होते, कसा आकार देत होते समाज व्यवस्थेला किंवा नवा समाज घडणीसाठी काय पेरत होते याची आपल्याला जाणीव होते. दुसरी गोष्ट अशी आहे की कर्मवीर अण्णांचे जे समकालीन आहेत हे समकालीन त्यांचा काळ हा सगळा जर आपण पाहत गेलो तर मग आपल्याला कर्मवीर अण्णा अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेता येतात. महात्मा गांधी यांनी स्थापन केलेली नई तालीम ही जी काही शिक्षण संकल्पना आहे तिचे काय पडसाद अण्णांवरती होते. कारण अण्णांची एक प्रेरणा महात्मा गांधी होते. म्हणजे अण्णांना हयातभर जमलं नाही की अण्णांचं एक स्वप्न होतं की महात्मा गांधी यांच्या नावानं विद्यापीठ स्थापन करावं. ते काय दुर्दैवानं झालं नाही. इतकी घनिष्ठ वैचारिक मैत्री गांधींशी होती. तर महात्मा गांधी कलकत्त्याला जेव्हा गेले होते तेव्हा रवींद्रनाथ टागोरांनी स्थापन केलेली शिक्षण व्यवस्था, ज्याला आपण आश्रमीय शिक्षण व्यवस्था म्हणू, म्हणजे ही काही जुनी नाही आहे, जी पुढे कर्मवीर अण्णांनी अवलंबलेली आहे. म्हणजे आश्रमात राहून शिक्षण घ्यायचं आहे ही खूप प्राचीन भारतीय परंपरेतली गोष्ट आहे. म्हणजे आपण आपल्या परंपरेतल्या अनेक गोष्टी टाकून देण्यासंदर्भात सतत बोलत असतो, पण परंपरेतल्या चांगल्या गोष्टींना काळानुसार नवा आकार देणं, नवी संकल्पना त्यातून घडवणं, ही जी काय बुद्धी गांधींच्या जवळ, रवींद्रनाथ टागोरांच्या जवळ किंवा विनोबा भावेंच्या जवळ होती, ती जर आपण अभ्यासली तर गांधी, विनोबा यांनी परंपरेतनं कितीतरी अशा गोष्टी घेतल्या आहेत की ज्या गोष्टी या भारताच्या घडणीसाठी अतिशय महत्वाच्या ठरलेल्या आहेत. त्यातली एक महत्वाची गोष्ट म्हणजे आश्रमीय शिक्षण व्यवस्था, जी रवींद्रनाथ टागोरांनी आपल्या प्रांतात सुरू केली होती. जेव्हा गांधीजी हे सगळं बघत होते तेव्हा गांधीजी भारावून गेले. त्यांनी रवींद्रनाथ टागोरांना विनंती केली की मला तुम्ही ह्या परंपरेचं शिक्षण देणारे 2-3 शिक्षक द्या, मी ही शिक्षण व्यवस्था महाराष्ट्रात किंवा भारतात इतरत्र सुरू करणार आहे. रवींद्रनाथ टागोरांनी गांधींचा आदेश, गांधींचा शब्द हा प्रत्येकाला आदेश असल्यामुळं रवींद्रनाथ टागोरांनी आपला स्वीय सहाय्यक असलेले कधी काळचे शिक्षक, त्याचबरोबर तिथं शिकवणारे आणि न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीमध्ये PhD झालेले एक शिक्षक, म्हणजे PhD होते ते, म्हणजे आपणच आता अलीकडे PhD होतो असं नाही की त्या काळात PhD न्यूयॉर्कहून आलेले आणि ते लहान मुलांच्या आश्रमी शिक्षणाच्या व्यवस्थेत स्वतःला गुंतवून घेतलेले शिक्षक रवींद्रनाथ टागोरांनी पाठवून दिले आणि वर्ध्याला नई तालीम आकाराला आली. ज्या नई तालीम मध्ये अनेक विद्यार्थी शिकलेले आहेत, जे MS झाले परदेशात जाऊन, MD झाले त्या काळात. त्यांची काही नावं जर घेतली तर म्हणजे आमटे फॅमिली, बंग फॅमिली म्हणजे अभय बंग, म्हणजे अभय बंगांची आई स्वतः काही दिवस त्या शाळेच्या मुख्याध्यापिका वगैरे होत्या, किंवा अभय बंगांचे बंधू की ज्यांनी पुढे कृषी क्षेत्रामध्ये खूप मोठं काम केलेलं आहे. ही फक्त नावं मी घेतो उदाहरणादाखल. अनेक विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांचे जर अनुभव तुम्ही वाचले, हे अनुभव प्रकाशित आहेत. मला वाटतं 25-30 विद्यार्थ्यांनी एकत्रित त्या वेगवेगळ्या खंडांमध्ये हे अनुभव कथन करून ठेवलेले आहेत. आजही ते अनुभव असताना अंगावरती शहारे येतात. काय होती ही शिक्षण पद्धती, नई तालीम असं ज्याला गांधीजींनी नाव दिलं, की ज्या नई तालीम मधून कर्मवीर अण्णांनी खूप काही गोष्टी घेतल्या, ज्यातून त्यांचं प्रारंभीचं शिक्षण सुरू झालेलं होतं. नई तालीम मध्ये अनुभवजन्य शिक्षण व्यवस्था आकारला आलेली होती. म्हणजे तिथं परंपरागत आज ज्या पद्धतीनं बालवाडीत ते पुढे पदवी, पदव्युत्तर पातळीपर्यंत शिक्षणाची जी काही व्यवस्था आकारला आलेली आहे ही नव्हती.
पहिली गोष्ट मातृभाषेतून शिक्षण आणि अनुभव हा त्या शिक्षणाचा बेस होता. म्हणजे ह्या शिक्षणाची अनेक पद्धतीनं वेगवेगळ्या लोकांनी व्याख्या केलेली आहे. म्हणजे विनोबा भावेंनी जी व्याख्या केली ती अधिक समर्पक आहे या शिक्षण व्यवस्थेची, की जीवनासाठी शिक्षण किंवा कोणतं शिक्षण, तर जे जीवनाला आकार देईल असं शिक्षण. आणि असं शिक्षण देणारी ही जी काय व्यवस्था आहे, नई तालीम नावाची जी काही संकल्पना आहे, त्या संकल्पनेविषयी खूप काही गोष्टी सांगता येतील. 2-3 गोष्टी सांगून मी पुढे जातो. अभय बंगाने सांगितलेलं आहे की त्यांचे एक शिक्षक मुलांना फणसाच्या झाडावर चढवायचे. सगळी मुलं फणसाच्या झाडावर चढायची. त्या शाळेच्या प्रांगणात अनेक झाडं होती जी शिक्षकांनी मुलांनी लावून वाढवलेली होती. इतकं आनंददायी शिक्षण होतं की गुरुजी सांगायचे की झाडावर चढा. सगळी मुलं झाडावर चढायची आणि गुरुजी खालनं शिकवायचे. त्या पाठीमागे झाडावर चढणं, निसर्गाशी समरस होणं, म्हणजे निसर्गाशी एकरूप होणं हा एक त्या शिक्षणाचा भाग होता. म्हणजे अलीकडच्या, म्हणजे मी बोलत राहीन मध्ये मध्ये आजच्या शिक्षणाबद्दल, की आपण निसर्गापासून तुटत चाललेलो आहोत आणि जास्तीत जास्त तुटत जाण्याचा हा काळ आहे. तर निसर्गाशी एकरूप होऊन राहण्याचा, शिकण्याचा एक प्रकारचा भाग त्या शिक्षणाचा पाया होता. कधी कधी गुरुजी झाडावर चढत, मुलं खाली बसत. म्हणजे आज ही गोष्ट ऐकताना आपल्याला हसू येतं, पण हे जे काही आनंददायी शिक्षण होतं हे अशा पद्धतीनं चालायचं. विद्यार्थ्यांना गायी धुणं कंपल्सरी होतं. विद्यार्थ्यांनी गोठ्यातलं शेण काढणं अनिवार्य होतं. दूध काढणं अनिवार्य होतं. शेती करणं सक्तीचंच होतं. 2 ते 3 तास श्रम केल्याशिवाय त्यांना शिक्षण दिलं जात नव्हतं. कारण हे 2-3 तास श्रम करणं हा त्यांच्या शिक्षणाचा घटक होता. आणि श्रम कसे केले जायचे? अभयभंगाने असं सांगितलंय की इयत्ता 8वीच्या वर्गात मला एक शेत दिलं गेलं. म्हणजे पुढं चालून काही वर्षांनी प्रत्येक विद्यार्थ्याला एक शेताचा तुकडा दिला जातो. त्या तुकड्यामध्ये आता समजा ही मुलं खरं तर मोठी आहेत, अजून 11वी-12वीची असतील. तुमच्यापेक्षाही 2-3 वर्ष लहान मुलाने शेती घ्यायची करायला. आणि त्या मुलाने विचार करायचा की माझ्या शेताच्या वाफ्यात, मला जे काही वाट्याला शेत दिलंय त्या वाफ्यात काय लावायचं. अभयभंगाने लिहिले की मी निर्णय, म्हणजे अभयभंगाने असा निर्णय घेतला की मी खूप लोकांनी चौकशी केली तर वांग्याचं पीक लावावं. त्यांनी वांगी लावली. ही वांगी काही केल्या उगवेनात. मग त्याचा शोध आपणच घ्यायचा की पीक का उगवत नाही हे आपणच अभ्यासायचं. चांगल्या शेतकऱ्यांजवळ जायचं, संवाद साधायचा. म्हणजे त्यांच्या शिक्षणाची प्रक्रिया होती. म्हणजे 8वीच्या वर्गातल्या मुलानं निर्णय घ्यायचे, त्या क्षेत्रातल्या लोकांना स्वतः जाऊन भेटायचं, शेतकऱ्यांना जाऊन भेटून विचारायचं की इथं वांगी का उगवत नाहीत. मग शेतकरी उत्तर देणार की तुला काय करायचं आहे, त्यात नत्र कुठली कमी आहेत, काय कमी आहे ते स्वतः घालायचं. त्या काळात काय याच्यासारखी खतं नव्हती, युरिया वगैरे. मग गाई म्हशीचं मूत्र आणून त्यामध्ये ओतायचं आणि ती जमीन सुपीक करायची. नायट्रोजन वगैरे जे काय लागतं ते सगळं त्या जमिनीत तयार करायचं. मग वांगाई झाडं तरारून वरती आली आणि खूप मोठी मोठी वांगी लागली. आता ती करायची काय, तर ती स्वतः तोडायची, बुट्टीत भरायची आणि स्वतः जाऊन विकायची. ह्या सगळ्या शिक्षण व्यवस्थेचा भाग होतो. म्हणजे शेती कशी करायची, त्यात प्रश्न निर्माण झाला तर शेतकऱ्यांना भेटायचं, चर्चा करायचं, तज्ज्ञांशी बोलायचं. म्हणजे ही जी काय सवय लागते संवादाची, त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ लोकांशी जाऊन भेटायची, त्यांच्याशी चर्चा करायची, मार्केट शिकायचं, हे वांग कसं विकलं जातं, त्यातून किती पैसे मिळतात, हे जे काही व्यवहार ज्ञान आहे हे मिळवण्याचं शिक्षण त्या शाळेत होतं. सारवणं, स्वतः बसत असलेली जागा, आपल्या खोल्या स्वतः सारवणं हा त्या शिक्षणाचाच भाग होता. म्हणजे अशी एक मुक्त, लवचिक अशी ही शिक्षण व्यवस्था होती. आजच्यासारखी त्याचं बंदिस्त चौकट नव्हती. म्हणजे पहिलीच्या वर्गात हा सिलेबस, दुसरीच्या वर्गात हा अभ्यासक्रम, त्याच्या बाहेर नाही, त्याच्या पलीकडे नाही. आणि मग पुढं चालून काय होतं हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. म्हणजे आता BAच्या वर्गात पहिल्या वर्गात येणाऱ्या विद्यार्थ्याला म्हटलं की बाबा एक अर्ज लिहून दाखव, त्याला अर्ज लिहिता येत नाही. कॉलेजला अर्ज कुणाच्या नावाने करायचा हे त्याला कळत नाही. म्हणजे BA होईपर्यंत तो किती वर्ष शिकतो
18 वर्ष शिकतो, पण 18 वर्षाच्या शिक्षणानं त्याला हे व्यवहार ज्ञान येत नाही, जे व्यवहार ज्ञान 8वी 9वीच्या विद्यार्थ्याला तिथं येत होतं. उदाहरण सांगतो, मी पण अनुभवजन्य बोलतो, म्हणजे जसं हे अनुभवजन्य शिक्षण आहे. मी एका रेसिडेन्शियल स्कूलमध्ये एका कामासाठी गेलो होतो. कोल्हापूर जिल्ह्यातलं अतिशय महत्त्वाचं नाव असलेली शाळा आहे की ज्याची 5वीची फी ₹1,25,000. मी मुख्याध्यापकांसमोर बसलो होतो आणि आमची एका विषयावरती चर्चा सुरू असताना एक विद्यार्थी रजा अर्ज घेऊन आला. तिथं अशी सिस्टम आहे की जर तुम्हाला आजारपण आलं तर घरी जायचं आहे. ते रेसिडेन्शियल स्कूल असल्यामुळे घरी जायचं आहे. तर त्या मुलाला त्याचे आजोबा न्यायला आले होते घराकडे, आणि तो मुलगा रीतसर रजा चिठ्ठी देऊन त्याच्यावर सही घेऊन आजोबाबरोबर घरी जाणार होता. ती पद्धत आहे. तो अर्ज दिला, मुख्याध्यापकाने सही केली, मुख्याध्यापक कम मालक त्यांनी सही केली, रजा मंजूर केली, आजोबांना बोलवलं आणि सांभाळून घेऊन जावं म्हणून सांगितलं. काम संपलं. मी कुतूहल म्हणून सर रजा अर्ज वाचू का म्हणून वाचायला घेतला. रजा अर्ज वाचला, मराठीत होता. त्या रजा अर्जमध्ये 10 ते 12 गंभीर चुका होत्या, म्हणजे शब्दांच्या चुका होत्या, वाक्यपातळीवरच्या चुका होत्या. मी सरांना विचारलं की मुलगा कितवीत आहे? इयत्ता 9वीत आहे. कधी आलाय तुमच्याकडे? इयत्ता 5वीत आलाय. म्हणजे 4 वर्ष त्यांच्याकडे आहे. 4 वर्ष त्यांच्याकडे म्हणजे पुष्कळ वर्ष झाली. 4 वर्षात त्यांनी काय शिकवलं तर एका पत्रात 10 चुका करायला शिकवल्या. म्हणजे आजची, आणि किती रुपये देऊन? ₹1,25,000 प्रमाणे 5 लाख रुपये देऊन, ₹1,25,000 5 लाख रुपये देऊन किती ज्ञान दिलं तर एका 10 ओळीच्या पत्रामध्ये 10 ते 12 गंभीर चुका करायला शिकवलं. मग हे मुलगा उद्या तिथून शिकणार, लोकांना सांगणार की मी ह्या रेसिडेन्शियल स्कूलचा विद्यार्थी आहे. त्याची मार्केटमध्ये किंमत काय असणार आहे? ज्याला एक पत्र नीट लिहिता येत नाही, अर्ज साधा करता येत नाही, तो उद्या कसली नोकरी मिळवणार? अशी कोणती कौशल्य त्याच्याजवळ आहेत की ज्याला कुणी नोकरी द्यावी? सरकारी नोकरींची अवस्था तुम्ही बघताय. म्हणजे सरकारी नोकरी हळूहळू दुर्मिळ. असले काही लोक सरकारी नोकरीत खपून जायचे आयुष्यभर. ते टेबलावरून बसायचे आणि टेबलावरून उठून जायचे आयुष्यभर. तर ह्या नोकऱ्या संपत चालल्यात. मग प्रायव्हेट लोक तर अशा लोकांना घेणारच नाही. कशाला पांढरा हत्ती पोसायचा? मग ह्या मुलांना कोण रोजगार देणार? कोणीच देणार नाही. पर्यायानं आज वास्तव असं उभं राहिलेलं आहे की गावखेड्यामध्ये गावाच्या गावं बेकार आहेत. आज मी जेव्हा माझ्या 4,000 लोकवस्तीच्या गावात जातो तेव्हा 150-200 पोरं बेकार गावात फिरताना दिसतात. जत्तीच्या जत्ती आहेत, चौकात बसतात. आणि त्यांचे काय धंदे चाललेले असतात, ते काय करतात हा वेगळा विषय आहे, म्हणजे आता बोलत नाही. पण ही जी काही तरुण पिढी आज गावात बेकार होऊन फिरते आहे ही गंभीर समस्या आहे आज. आणि त्यांचे उद्योगधंदे गावातले प्रचंड चिंतन प्रवृत्त करणारे आहे. मग आपण आज जी काय चौकटीतली शिक्षण व्यवस्था उभी केलेली आहे तिचं प्रोडक्शन आपण आपल्या डोळ्याने दररोज बघतो. मग गांधीजींची ही संकल्पना मोडीत का निघाली? खरं तर स्वातंत्र्यपूर्व 10 वर्ष आणि स्वातंत्र्योत्तर 20 वर्ष कशी तरी टिकली तग धरून. आज कर्मवीर अण्णांचं उदाहरण घ्या. मगाशी मी प्राचार्य साहेबांच्या केबिनमध्ये बोलताना बोललो, ज्या कर्मवीर अण्णांनी एवढ्या शिक्षण संस्था उभा केल्या, एवढी शाळा महाविद्यालय, मी त्यांच्या संस्थेत जरी असतो तरी आज हे वाक्य बोललो असतो. एवढी जी काही शाखा उभा केल्या त्यात आज हजारो लोक रोजगार करतायत, शिक्षक म्हणून, प्राध्यापक म्हणून. त्यातल्या एकालाही अशी भावना झाली नाही की आपण कर्मवीर अण्णांच्यावर लिहावं, विकिपीडियात टाकावं. तुम्ही इंटरनेटवर सर्च केला तर विकिपीडिया उत्तर देत नाही, त्रोटक माहिती सांगते. अण्णांचा जन्म इथे झाला, तिथे झाला, तिथे झाला. म्हणजे मग अण्णांनी एवढ्या शिक्षण संस्था उभा करून एवढ्या लोकांना रोजगार देऊन एक प्रकारचं पापच केलं म्हणायची पाळी आली आज. तर ही जी काय व्यवस्था बदलते आहे, आपण जे काय व्यक्तिकेंद्रीय होत चाललेलो आहोत, भांडवलशाहीची अपत्य बनत चाललेलो आहोत, ही आपल्या देशाला कुठं नेऊन ठेवणार आहे ही खूप गंभीर गोष्ट आजच्या शिक्षण व्यवस्थेतून आपण शिकायला हवी.
गांधीजींच्या ह्या नई तालीमचं अजून विकसित प्रारूप विनोबा भावेंमध्ये दिसतं. म्हणजे विनोबा भावेंचं जर तुम्ही शिक्षण विचार वाचले की तुमच्या लक्षात येतं की गांधीजींपेक्षाही खूप सूक्ष्म अजून विस्तारित विचार कुणी केला असेल तर विनोबा भावेने केलेलं आहे. म्हणजे जीवन हेच शिक्षण हे पहिल्यांदा सांगण्याचं काम विनोबा भावेने केलेलं आहे. आणि नई तालीम हा एक सर्जनाचा विचार आहे. म्हणजे जी गोष्ट आता शिक्षण व्यवस्थेतून कालबाह्य झालेली आहे. काय येतं मुलांना? त्यांना सर्जन म्हणजे काय माहिती आहे का? परीक्षेच्या आधी भोकमपट्टी करून 35-40 मार्क कसे पडतील हा प्राधान्यानं विचार करणारा विद्यार्थी वर्ग आज तयार होतो. त्यांच्याकडे काय असतं? अंतिमतः काय असतं? फक्त कागद असतो. मग तो BE असेल, अगदी MBBSचा कागद असेल, म्हणजे हे मोठे कागद सांगावले मी. हे खालचे कागद तरी त्याला आता काय बाजारात किंमतच राहिलेली नाही. मग हे कागद आहेत, पण तुमच्याकडे ज्ञान आहे का? वयाची 20, 21 ते 25 वर्षे घालवून असं कोणतं ज्ञान तुम्ही मिळवलंय? हे अंतिमतः 25व्या वर्षी त्यांना जर विचारलं तर त्यांनी काय सांगायचं? माझ्याकडे काय ज्ञान आहे? कारण मराठी विषयाच्या प्राध्यापक पदाच्या भरतीत मराठी वर्णमाला सांगा म्हणताना सांगता येत नाही. मराठीच्या वर्णमालेत किती वर्ण आहेत सांगता येत नाही. हे आपल्या मातृभाषेविषयी सांगतो. मातृभाषेची ही अवस्था तर इतर भारतीय भाषांची आणि परकीय भाषांची अवस्था त्यापेक्षा वाईट आहे. म्हणजे खरं तर आज शिक्षण व्यवस्थेमध्ये मराठी, हिंदी आणि इंग्रजी ह्या पहिलीपासून शिकवल्या जाणाऱ्या भाषा आहेत. एक प्रयोग करूया. मराठी, हिंदी आणि इंग्रजी ह्या 3 भाषा जर इयत्ता पहिलीपासून शिकवल्या जात असतील तर BA पूर्ण झालेल्या 100 विद्यार्थ्यांना आपण परीक्षेला घेऊया आणि त्यांना इंग्रजी, मराठी, हिंदी लिहायला, बोलायला, वाचायला लावूया. 100 पैकी किती मुलं इंग्रजी लिहितात, किती मुलं इंग्रजी वाचतात हे आपण तपासूया. आपणा सर्वांना माना खाली घालून जायची वेळ येते. कारण BA पूर्ण केलेल्या एकाही विद्यार्थ्याला इंग्रजी बोलता येत नाही, हिंदी बोलता येत नाही आणि मराठी चांगली येत नाही. मग आपण वयाची 21 वर्षे काय केली? शिक्षक म्हणून आपण काय दिलं आणि विद्यार्थी म्हणून आपण काय शिकलो 21 वर्षापर्यंत? तर त्याचं सरळ उत्तर की मी माझ्या आयुष्याची 21 वर्ष वाया घालवली. हे जे काय आज वास्तव समोर आलेलं आहे हे इतकं भयावह आहे. म्हणजे इंग्रजांनी इंग्रजी शिक्षण सुरू केलं. कशासाठी केलं? गुलाम बनवण्यासाठी. त्यांना भारतीय लोक गुलाम म्हणून हवे होते. त्यांना इथं नोकर वर्ग पाहिजे होता प्रशासन चालवण्यासाठी. त्यासाठीची काय मॅकॅलो प्रणीत शिक्षण व्यवस्था अस्तित्वात आली तीच आपण इतकी वर्ष सांभाळतोय. खरं तर एल्फिस्टन सारखा अतिशय बुद्धिमान माणूस होता की ज्यानं मातृभाषेतून शिक्षण सुरू केलेलं होतं, पण पुढे ते बंद पडलं. म्हणजे ब्रिटिशांच्या काळात पण प्रयोग झालेले आहेत, नाही असं नाही. म्हणजे सगळेच ब्रिटिश अधिकारी नालायक होते असंही नाही. चांगली दृष्टी असणारे कितीतरी लोक भारतात सतत होऊन गेलेले आहेत, पण त्यांच्या दृष्टीकोन आपण काहीच शिकत नाही. मला अण्णांच्या बाबतीत हे सांगायचं की अण्णांनी याच्या चांगल्या गोष्टी सतत घेत राहिलेल्या आहेत. म्हणजे अण्णांची शिक्षण विषयक दृष्टी जर पाहायची असेल तर या सगळ्यांमधून अण्णांनी काय घेतलंय हे आपल्याला विचार करायचा. लक्षात घ्या की नई तालीमबद्दल खूप बोलता येईल, पण आपला आज तो विषय नाही. की या मुक्त, लवचिक, कसल्याही प्रकारची चौकट नसलेली सर्जनशील शिक्षण व्यवस्थेतून अण्णांनी स्वावलंबी शिक्षणाची गोष्ट उचलली. ज्या छत्रपती शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या वसतिगृहात राहून अण्णा शिकले, त्या अण्णाने शाहू महाराजांची वसतिगृहाची चौकट मोडून सर्व जाती धर्माचे, सर्व वर्गाचे लोक एकत्र शिकतील असं वसतिगृह निर्माण केलं. म्हणजे सयाजीराव महाराजांनी आपल्या भाषणामध्ये ही गोष्ट सांगितली की कर्मवीर अण्णांनी स्थापन केलेलं वसतिगृह हे देशातलं पहिलं प्रारूप आहे की ज्या वसतिगृहामध्ये सर्व जाती धर्माचे, गरिबापासून श्रीमंत, एक वेगवेगळ्या वर्गातले लोक एकत्र ठेवलेले आहेत. अण्णांवर टीका झाली असेल,
की जात बुडवायला निघाले, धर्म बुडवायला निघाले, ह्या सगळ्या गोष्टी त्या माणसाने सहन केलेल्या आहेत. पण हे सगळं सहन करून अण्णांनी काय प्रयोग केलेत हे आपण अभ्यासायला पाहिजे. आणि मग या प्रयोगातून अंतिमतः आपल्याला काय मिळालं, तर खूप काही दिलेलं आहे त्यांनी, पण आपल्याला ते टिकवता आलं. आपण नतद्रष्टे आहोत की आपल्याला ते टिकवता आलेलं. तर कर्मवीर अण्णांनी ही जी काही गुलाम बनवणारी इंग्रजांची जी काही शिक्षण व्यवस्था आहे ती बदलवण्याचं काम केलेलं आहे. आणि अण्णांनी जे काही प्रयोग सुरू केलेले आहेत, तर त्यातला पहिला अण्णांचा निर्णय कोणता असेल की जो निर्णय त्यांनी सतत 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 उच्चारत राहिले, सर्वांना मोफत आणि निवासी शिक्षण. तुम्हाला माहिती आहे की साताऱ्यामध्ये जेव्हा कॉलेज काढलं तेव्हा कॉलेजेसच नव्हते, आणि ह्या त्या कॉलेजमध्ये काही शहरातल्याही विद्यार्थ्यांना शिकायची इच्छा होती, पण तांत्रिकदृष्ट्या प्रवेश देता येत नव्हता. कारण नियमच असा होता, कमवा आणि शिका अशी योजना होती. तिथं जे रेसिडेन्शियल होते विद्यार्थी त्यांनाच महाविद्यालयामध्ये. आणि अण्णांनी जी काही शिक्षण व्यवस्था आकाराला आणलेली आहे ती अनुभवातून आणलेली आहे. म्हणजे उगाच गरज नसताना कुठलं महाविद्यालय काढलेलं नाही. जशी गरज लागत जाईल तशा शाळा काढलेल्या आहेत, जशी गरज लागेल तशी ट्रेनिंग कॉलेजेस काढलेले आहेत, जशी गरज लागेल तशी कॉलेजेस काढलेले आहेत. म्हणजे उदाहरणार्थ प्राथमिक शिक्षणाची जेव्हा गरज होती, अण्णा ओगले कारखान्याचं काम असेल, किर्लोस्कर कारखान्याचं काम असेल करताना गावोगावी फिरायचे. म्हणजे हाही बेस गांधीजींचा आहे. गांधीजींनी जेव्हा कामाला सुरुवात केली तत्पूर्वी त्यांनी देश बघून घेतला होता. देश कधी पायी चालून, कधी रेल्वेनं, जसा जमेल तसा बघून, संबंध भारत समजून घेऊन गांधीजींनी आपलं तत्वज्ञान रचलं. अण्णांनी तेच केलं. ओगले कारखाना असेल, किर्लोस्कर कारखाना असेल, त्यांचं काम करताना त्यांना खेडोपाड्यातली जी काही गरिबी दरिद्री लोकांची अवस्था दिसली ती दूर करण्यासाठीचा एकमेव मार्ग अण्णांना दिसला, शिक्षण. त्यांनी प्राथमिक शिक्षणाची व्यवस्था सुरू केली. आणि जेव्हा खूप प्राथमिक शिक्षणाची व्यवस्था पसरली तेव्हा माध्यमिक शिक्षणाचा प्रश्न उभा राहिला की मुलांनी तिथंच शिकून थांबता कामा नये. प्राथमिक शिक्षणाच्या पातळीवरती शिक्षण थांबवून चालणार नाही, त्यांनी माध्यमिक पातळीवरचं शिक्षण घेतलं पाहिजे. मग माध्यमिक शाळांची कल्पना आली. मग माध्यमिक शाळा निघाल्यानंतर पुढच्या शिक्षणाची व्यवस्था आली. आणि जेव्हा शाळा वाढल्या तेव्हा शिक्षकांची गरज भासू लागली. शिक्षक एवढ्या संस्थांना आणणार कुठून, म्हणून त्यांनी आझाद ट्रेनिंग कॉलेज काढलं. म्हणजे सातारचं जे आज बेड कॉलेज आहे, हे बेड कॉलेज शिक्षक घडवण्यासाठी होतं. म्हणजे त्यांच्या शिक्षण फॅक्टरीत लागणारे शिक्षक त्यांना तिथं तयार करायचे होते, आणि म्हणून त्यासाठी त्यांनी ते कॉलेज काढलेलं आहे. तर अशा पद्धतीनं गरजेतून ही काय झालेली आहे, एकातून दुसरी, दुसऱ्यातून तिसरी, तिसरीतून चौथी अशी शिक्षण संस्थांची साखळी तयार होत गेलेली आहे. तर या सर्व प्रक्रियेत अण्णा आपल्या विचारापासून ढळलेले नाही. म्हणजे स्वावलंबी आणि निवासी शिक्षण ही संकल्पना त्यांनी रुजवताना 2 तास किंवा 3 तास प्रत्येक विद्यार्थ्यानं श्रम केलेच पाहिजे ही अट घातली. आणि त्या मोबदल्यात त्यानं शिक्षण घ्यायचं आहे. म्हणजे श्रमाची आता आज रोजीच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये श्रमाचं अवमूल्यन होत चाललेलं आहे. जी व्यक्ती शारीरिक श्रम करते ती कमी दर्जाची मानली जाते. म्हणजे उदाहरणार्थ हा दर्जा इतका खाली 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 येतो की समजा शेतात काम करणारा शेतकरी, तुम्हाला माहित आहे की तो आज आपल्या व्यवस्थेत दुय्यम ठरलेला आहे. आणि सरकारी नोकरी करणारा, सरकारी कशाला, कुठलीही नोकरी चाकरी करणारा माणूस मात्र समाजात मानानं राहू लागलेला आहे, कारण त्याला कमी श्रम आहे. म्हणजे श्रमाविषयीची समज ह्या शिक्षण व्यवस्थेनं कोणत्या टोकाला आणली, तर जो श्रमच करत नाही, बसून खातो, तो श्रेष्ठ, आणि जो श्रम करतो तो कनिष्ठ, दुय्यम. इतकी हीन शिकवण आजच्या शिक्षण व्यवस्थेने केली. आणि बघा गांधीजी हे कुठून आलं लक्षात घ्या की जर शेतकऱ्याची अवस्था अशी असेल की शेतकऱ्याच्या पोराला मुलं मिळत नाहीत, शेती करणाऱ्या पोरग्याला मुली देत नाहीत, त्याच्या खाली जाऊन जे स्वच्छतेचं काम करतात, गटरी साफ करतात, संडास धुतात, त्यांच्या श्रमाला तर आपण कुठं मानतो हे तुम्हाला माहित आहे. गांधीजींनी श्रमाची महती सांगत असताना स्वतःचा संडास स्वतः धुण्यापर्यंत अगदी नवरा बायकोंची भांडणं झालेली आहेत.
म्हणजे कस्तुरबा गांधींनी संडास धुवायला नकार दिल्यानंतर कस्तुरबाला घरातून बाहेर घालण्यापर्यंत गांधीजी गेलेले. म्हणजे इतकं टोकाचं जे काय हे आहे निर्णय घेण्याची ही आणि श्रमाची प्रतिष्ठा राखण्याची जी काही शिकवण आहे ती कशी ह्या लोकांच्या जवळ होती आणि ती विद्यार्थ्यांमध्ये रुजावी की श्रम हेच अंतिमता जीवनात आपल्याला आरोग्यदायी जीवन देतात, जीवन शिकवतात. ही शिकवण त्यांनी त्या व्यवस्थेत केंद्रस्थानी ठेवली. याच्या संबंध शिक्षण व्यवस्थेमध्ये खेडं केंद्रस्थानी होतं. कारण खेडं हे एक युनिट होतं. म्हणजे तुम्हाला खेडं काय होतं हे जर बघायचं असेल तर गांधीजींची ग्राम स्वराज्याची संकल्पना अभ्यासा किंवा वाचा की खेडं स्वयंपूर्ण होतं आणि ते अधिक स्वयंपूर्ण करण्याकडे गांधीजींचा विचार होता. आणि हेच खेडं स्वयंपूर्ण करावं, खेड्याची प्रतिष्ठा द्यावी हे कर्मवीर अण्णांनी देखील शिकवलेलं आहे. खेडं केंद्रस्थानी ठेवून शिक्षण देण्यापाठीमागची त्यांची भूमिका ही अशी गांधी विनोबांच्या तत्वज्ञानातनं झिरपलेली आहे. म्हणून तर गांधी दैवत होते अण्णांना की खेड्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा रोजगार होता. सगळ्यात महत्वाची गोष्ट आज अडचण काय झालेली आहे की अनेक लोकांना रोजगार नाही. इतके शेकडो लाखो हात आज बेकार आहेत. ती बेकारी ह्या शिक्षण व्यवस्थेनं तयार केलेली आहे. म्हणजे साहेब तयार करण्याचं काम आज बघा ना, कृषी विद्यापीठाचे काही फोटो येत असतात बघा. म्हणजे कृषी विद्यापीठातले प्राध्यापक कुठेतरी जातात प्रयोग करायला किंवा उद्घाटन करायला, तर त्यांच्या अंगावरचे कपडे, पायातले बूट शेतात देखील काढलेले नसतात. आणि आज या शिक्षण व्यवस्थेतनं सुरू केलेले प्रकाश आमटे बनेन आणि चड्डीवरतीच ऑपरेशन करतात. त्यांना प्रोटोकॉल नाही कपड्यांचा. म्हणजे प्रकाश आमटे असतील, विकास आमटे असतील, हे अभय बंग असतील, यांचे काम करतानाचे कपडे बघा. म्हणजे ही जी काही शिकवण आहे ही काही ठराविक लोकांनी आजही खरं तर काय होती शिक्षण व्यवस्था हे पाहण्यासाठी अजून काही लोक आहेत. त्यांच्याकडे बघून आपण हे शिकलं पाहिजे की लेदरचे पॉलिश केलेले बूट घालून शेतात कोण राहतं का, कोण जाऊ शकतं का. पण आपले कृषी विद्यापीठातले लोक जातात. म्हणजे त्यांना शेतकऱ्याचा वेश घालणं. महात्मा फुले उच्च शिक्षित होते. म्हणजे उच्च शिक्षणाच्या जरी ते रुढार्थानेच तेवढे उच्च शिक्षित नसले तरी इंग्रजीवर प्रभुत्व होतं, दृष्टी मोठी होती. त्यांनी शेतकऱ्याचा वेश धारण करून इंग्रजांच्या समोर उभं राहण्याचं काही कारण नव्हतं. त्यांना त्यांची अवस्था दाखवून देण्यासाठी ते करणं भाग होतं. पण आता उलटं चाललेलं आहे की आजची शिक्षण व्यवस्था तुम्हाला खोटा साहेब, बाह्य रूपच फक्त साहेबाचं, आतमध्ये बुद्धी जवळपास नाही, अशा प्रकारची एक पोकळ बडेजाव मारणारी पिढी निर्माण करणारी व्यवस्था आज तयार झालेली आहे. आणि म्हणून खेड्यातले जे काही लहान मोठे उद्योगधंदे होते, प्रत्येक हाताला काम देण्यासाठी गांधींनी चरखा कुठं नेला. म्हणजे चरख्याच्या नुसत्या गोष्टी ऐकल्या तर कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत अगदी उत्तर भारत, बिहारमधली जर कामं बघितली खादी प्रसाराची तर अंगावरती शहारे येतात. राजस्थानमधली कामं म्हणजे मुद्दाम वाचा, तुम्हाला जर कुतूहल असेल तर गांधींनी हा रोजगार कुणापर्यंत नेला आणि कसा नेला. म्हणजे राजस्थानमध्ये गावं कशी आहेत तुम्हाला माहिती आहे की मध्येच एखाद्या वाळूत कुठेतरी गाव असतं, तर त्या गावात त्या काळात चरखे नेले आणि तिथं तयार होणारं सूत आठवड्यातनं एकदा उंटावरून जमा केलं जायचं. तर ती व्यवस्था ऐकताना आजही आपल्याला आश्चर्य वाटतं की आज इतक्या सोयीसुविधा उपलब्ध असताना आपण हे आज करू शकत नाही. आणि आज त्या काळात कसल्याही प्रकारच्या सोयीसुविधा भौतिक नसताना उंटावरून हे कसं गोळा करत होते. केवळ आणि केवळ त्या लोकांना रोजगार मिळावा म्हणून, रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून, त्यातून कापडाची निर्मिती होते, देशाची कपड्याची गरज भागते, ही गोष्ट होतीच. पण काम करणाऱ्या माणसाच्या हाताला रोजगार मिळत होता. यात एक किस्सा सांगतो मी. काही दिवसापूर्वी आम्ही एक पुस्तक प्रकाशित केलं आहे, खादीची गोष्ट नावाचं. त्याच्यामध्ये ते रघुनाथ कुलकर्णीने एक आठवण लिहिली केरळमधली. म्हणजे मी मुद्दाम सांगतो की काय भारताची परिस्थिती होती. हे जेव्हा अशा एका घरात गेले केरळमधल्या खेड्यात, हातमागाचा उद्योग होता, तिथं काहीतरी काम होतं त्या संस्थेचं आणि त्या घरात जाऊन पोचले होते हे कुलकर्णी खादी प्रसाराच्या कामात.
तर त्या घरात 2-3 बायका होत्या, पण एका वेळी एकटीच बाहेर यायची. हे 2-3 10-15 मिनिटांनी ह्यांनी म्हटलं की बाकीच्या काय येत नाहीत, आम्हाला सगळ्यांना विचारायचं आहे, काहीतरी असेल त्यांचं कार्यालयीन कामकाजाचा भाग. तर त्यातली स्त्री म्हणाले की आमच्या तिघांच्या मध्ये एकच साडी आहे, आम्ही एका वेळी तिघी बाहेर येऊ शकत नाही. म्हणजे भारतात कधी काळी अशी स्थिती होती की अंगावर नेसायला साडी देखील नव्हती. म्हणजे जर का बाहेरचा माणूस आला तर चांगले कपडे घालून बाहेर जाता येत नव्हतं, त्यासाठी लपून राहावं लागायचं. आणि आमच्या तिघापैकी कोणतरी एकटीच येऊन बोलेल कारण आमच्याकडे कपडे नाही. हे त्या बाईचं वाक्य वाचून ते कुलकर्णी रडलेले आहे. आज आपली कपाटाची कपाटं कपड्याने भरलेली आहेत. हे दिवस कुणी आणले? तर ही जी काय परंपरा आहे आर्थिक सोबतता येण्याची, किंवा हे जे आज आपण दिवस बघतोय, हे कुठनं आले, कसे आले, त्यासाठी कुणी खस्ता खाले, कोणते विचार ते पेरत होते? तर हा मग सगळा इतिहास आपल्याला कोरून काढावा लागतो. तर शिक्षणाचं सार्वत्रिकरण आणि लोकशाहीकरण आज ते ग्रुप झालेलं आहे. आज शिक्षण इंडस्ट्री झालेली आहे. म्हणजे कर्मवीर अण्णांनी असेल किंवा त्या काळात खूप लोक काम करत होते अण्णांसारखं, हळूहळू सुरू झालं होतं ते. म्हणजे मी आताच एकनाथ पाटील सरांना एक पुस्तक वाचायला दिले, बेळगाव परिसरात आणि त्याच्या पुढं चंदगड आजरा परिसरात दुर्गम डोंगराळ भागामध्ये अण्णांची शिक्षण सुरू करण्याची तयारी होती. तिथं सभा घेतली, त्या सभेचा फोटो आहे त्या पुस्तकामध्ये. सगळ्या लोकांना एकत्र करून अण्णांनी सभा घेतलेली आहे की या डोंगराळ परिसरामध्ये जिथं शिक्षण पोचलेलं नाही. याचं कारण असं होतं की तो परिसर शाहू महाराजांच्या संस्थानात नव्हता. त्या परिसरावरती सांगलीच्या आणि कुरुंदवाडच्या पटवर्धनांची सत्ता होती. आणि सांगलीचे आणि कुरुंदवाडचे पटवर्धन इथं राहायचे आणि ती गावखेडी डोंगरदऱ्यात शेकडो मैल दूर तिकडं होती. तिकडं ते जन्मात कधीही गेलेले नव्हते. त्यांचे जे काही वसूलदार इनामदार देसाई होते ते प्रचंड मोठ्या प्रमाणात पिळवणूक करायचे. केवळ त्यांचा जो काय कर महसूल आहे तो वसूल करण्यापुरताच शेतकऱ्याशी तिथं संबंध होता. आणि अशा परिसरात शिक्षण देण्याची व्यवस्था सत्यशोधक चळवळीच्या शाहू महाराज प्रणित सत्यशोधक चळवळ बेळगावला आकाराला आलेली होती. त्यांच्या माध्यमातून कर्मवीर अण्णांनी सभा घेतली की आपण ह्या परिसरात शिक्षणाची व्यवस्था सुरू करू. अण्णांची रय तिथे जाऊन पोचली नाही, पण अण्णांच्या विचारानं तिथं खेडूत तयार झाली. तिथं दक्षिण महाराष्ट्र शिक्षण सभा सुरू झाली, ज्याचे ND साहेब आज हे अध्यक्ष आहेत. तर अशा पद्धतीनं तिथं शाळा कॉलेज सुरू झाली. तर त्या शाळांची प्रेरणा ती गावखेडी अशी आहेत की जिथं आजही एसटी जात नाही. अशी खूप गावं वाड्या वस्त्या आहेत की जिथं शाळा सुरू केल्या. मी त्या पुस्तक वाचायला दिलं, त्या पुस्तकामध्ये एक डायरी आहे. म्हणजे मी अनुभव, म्हणजे हे लोक काय करत होते अण्णा हे सांगतो की अण्णा जोंधळे वगैरे गोळा करत होते. म्हणजे त्या काळात पैसे कुणाकडेच नव्हते. एखाद्या ठिकाणी आश्रमशाळा सुरू करायची, शाळा सुरू करायची तर पैसे लागायचे. तर हे सगळं जमा कुठं करायचं? तर लोकांच्याकडे रोख पैसे काहीच नसायचे, लोक धान्य द्यायचे. हे सगळं आपल्याला माहित आहे. त्या संदर्भातली एक गोष्ट अशी आहे की आमचे तिकडचे कार्यकर्ते अण्णांच्या पंजाबराव देशमुखांच्या कर्मवीर विठ्ठलरामजी शिंदेच्या प्रेरणेतून तिथं काम करत होते. ते 2-3 प्रकारे काम करायचे. म्हणजे त्यांच्या शाखा होत्या. सत्यशोधक चळवळीतलीच ही परंपरा आहे की कीर्तन शाखा एक होती की गावात जाऊन कीर्तन सुरू करायचं. पुरोगामी कीर्तन असायचं. भजन कीर्तनातून लोक जागृती करायची, शिक्षणाचं महत्त्व सांगायचं, जे गाडगेबाबांनी केलं, तुकडोजी महाराजांनी केलं. दुसरी गोष्ट, एक शाखा होती शाहिरी शाखा. शिवाजी महाराजांचा इतिहास सांगायचा, शाहिरीतून जनजागृती सुरू करायची, शाहू महाराजांचे पोवाडे गायचे. तर त्या डायरीतल्या पानावरती जो हिशोब आहे तो बघितला पाहिजे. पारगड नावाचं गाव आहे, गड आहे खरं तर तो. आजही चंदगड पासून पारगडला जाणं दमछाक होते. गाडी एकही नाही, स्वतःची गाडी असेल तर आपण तिथे जाऊ शकतो. त्या गडावरती
निधी जमा करण्यासाठी कार्यक्रम ठेवला आणि पोवाडे झाले, कीर्तन झालं आणि नंतर नेहमीप्रमाणे त्यांचं फिरलं देणगी मागण्यासाठी. तर 12 रुपये जमा झालेले आहेत त्या कार्यक्रमात. कुणी 4 आणे दिलेले आहेत, कुणी 12 आणे दिलेले आहेत, कुणी 1 रुपये दिलेला आहे. त्या 12 रुपयेचा हिशोब त्या डायरीत आहे. हे 12 रुपये मिळवण्यासाठी बेळगाव ते पारगड 80 किलोमीटर सायकल, कंदील स्वतः, जेवणाचा डबा स्वतः घेऊन ते गेलेले आहेत. रात्रभर जागून हा कार्यक्रम केलेला आहे. सरतेशेवटी हे देणगी मिळालेली आहे. आणि ही देणगी कुठं खर्च केली याचा हिशोब आहे. आंबेवाडीच्या शाळेला 6 रुपये दिले किंवा या शाळेतल्या शिक्षकांचा पगारापोटी 3 रुपये दिले, ह्याचा हिशोब आहे. म्हणजे अशा पद्धतीनं काम करणारी ही पिढी कशी तयार झाली असेल याचा सगळा इतिहास म्हणजे अण्णांचं जीवन आहे. आणि म्हणूनच स्वावलंबन म्हणजे काय, श्रम महात्म्य म्हणजे काय. कारण अण्णांचीला माधुकरी मागायला विरोध होता. म्हणजे एक पद्धत अशी होती की घरी जाऊन तुम्ही एका वेळचं अन्न मागा आणि त्या अन्नामध्ये एखाद्या गावात राहा. अण्णांचा सक्त विरोध होता माधुकरी मागायला. भीक मागून खायचं नाही, श्रम करा, 2 तास काम. गाडगे महाराजांनी तेच केलं. गाडगे महाराज एका वेळच्या जेवणासाठी 2 तास लाकडं फोडायचे. अण्णांनी तेच केलं. अण्णांनी विद्यार्थ्यांमध्ये हे सांगितलं की तुम्ही श्रम करा, 2 तास श्रम करा, त्या मोबदल्यात तुम्हाला जे मिळेल ते तुम्ही खा. ही जी काही संस्कार देण्याची जी काही व्यवस्था आहे ती अण्णांनी आपल्या विद्यार्थ्यांमध्ये रुजवली. आणि म्हणूनच त्यांच्या विचारातून कमवा आणि शिका योजना देशभर झालेली आहे. अनेक विद्यापीठांमध्ये, म्हणजे आपल्या विद्यापीठामध्ये तर आहेच, आपलं विद्यापीठ म्हणजे त्यांचंच विद्यापीठ आहे, पण बाकीच्या विद्यापीठांनी, अनेक शाळा महाविद्यालयांनी देखील कमवा आणि शिका हा जो काही विचार घेतला तो अण्णांच्याकडून घेतला. आणि म्हणून त्यांच्या शैक्षणिक दृष्टीचा एक महत्त्वाचा भाग म्हणून आपण ह्या योजनेकडे पाहिलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास दिला अण्णांनी की जो आज कुणाकडे दिसत नाही. म्हणजे जीवनात तुम्हाला काही जरी करायचं असेल, तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल, आत्मविश्वास नसेल, तुमच्याकडे सकारात्मक दृष्टिकोन नसेल तर तुम्ही एक पाऊलही पुढे टाकू शकत नाही. हा आत्मविश्वास देण्याचं सगळ्यात मोठं काम अण्णांनी केलेलं आहे. आणि त्याचबरोबर मगाशी मी सांगितली त्यांची जी काही वसतिगृहाची संकल्पना होती, ही वसतिगृहाची संकल्पना सामाजिक क्षेत्रात खूप मोठी क्रांती होती. कारण ती विद्यार्थ्यांना समानता शिकवत होती की जी आज अतिशय महत्त्वाची आहे. आज समानता आहे का? शाळा महाविद्यालयात प्रवेश घेताना जातीनिहाय घ्यावा लागतो. मेरिट लिस्ट जातीनिहाय तयार होते. सगळ्या जागा जातीनिहाय वाटल्या जातात. मेरिट लिस्टवरतीच आपण पोरांना सांगतो की हा मुलगा हा जातीचा आहे, हा मुलगा या जातीचा आहे, हा मुलगा या जातीचा आहे, या जातीला इतक्या जागा, या जातीला इतक्या जागा. आणि तिथून पासून प्रवेशापासूनच सुरू होतं, हा मुलगा त्या जातीचा आहे, कारण ते फलकावरच लावतो ना आपण. ही गोष्ट अण्णांना मान्य नव्हती. अण्णाने सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून एकत्र राहाय जेवायला शिकवलं. एकत्र जेवण करणं, एकमेकांसाठी जेवण करणं, म्हणजे या जातीतल्या लोकांनी त्या जातीतल्या लोकांसाठी जेवण कसं करायचं हा मुद्दाच नव्हता तिथं. तर ही गोष्ट रुजवण्याचं सगळ्यात मोठं काम अण्णांनी केलं. त्यामुळेच त्यांच्या शिक्षण संस्थांमध्ये त्या काळात मानवता रुजली. मानवता नसती तर या संस्था टिकल्या नसत्या. स्वाभिमान शिकवला. लाचारी जी आज नसानसात भिनलेली आहे, लाचार झाल्याशिवाय आज कुणाचंच काम होत नाही. साधं 7-12चा उत्तरा काढताना तलाट्याजवळ जाऊन लाचार व्हावं लागतं. हे कुणी शिकवलं? आपण शिकवलं. ही स्वाभिमानी वृत्ती, खरं तर स्वाभिमानी वृत्ती हीच या लोकांचं सगळ्यात मोठं बळ होतं. काय होतं स्वाभिमान अण्णांच्याकडे? मी माझ्या बापाचं नाव बदलेन पण शिवाजी कॉलेजचं नाव बदललं. माहित आहे ना, शिवाजी कॉलेज सातारच्या कॉलेजचं नाव बदलण्यासाठी अण्णाला एका व्यापाऱ्याने 2 लाख रुपये देऊ केले. ज्या काळात 5,000 रुपये देणगी मिळत नव्हती, तिथे 2 लाख मिळत होते अण्णांना. पण अण्णाने त्याला सांगितलं की मी माझ्या बापाचं नाव बदलेन पण कॉलेजचं नाव बदललं. अण्णांना 2 लाख रुपयासाठी लाचार व्हावं असं वाटलं नाही. स्वाभिमान होता. तर ही स्वाभिमानाची शिकवण अण्णांनी दिली. आणि म्हणून अण्णांच्या संस्था उभारू शकल्या किंवा अण्णा आपल्यासमोर दैवत म्हणून उभे आहेत.
तर यामुळेच त्या काळातल्या विद्यार्थ्यांजवळ राष्ट्रभक्ती होती, राष्ट्राविषयी काम करण्याची वृत्ती तयार झाली आणि एक भारत बांधण्याच्या प्रक्रियेत गांधींना कार्यकर्ते मिळाले, वल्लभभाई पटेलांना कार्यकर्ते मिळाले. लक्षात घ्या, सोपी गोष्ट नव्हती. ह्या एकमेकात गुंतलेल्या गोष्टी आहेत. आपला देश स्वातंत्र्या दिवशी 15 ऑगस्ट 1947 या दिवशी 565 संस्थानांमध्ये विभागलेला होता. या देशामध्ये शेकडो भाषा होत्या, अनेक धर्म होते, अनेक जाती होत्या. सोपी गोष्ट नव्हती एकत्र बांधणं. ही जाणीव होती, या सगळ्यांना जाणीव होती आणि म्हणून या देशामध्ये एक राष्ट्र ही संकल्पना रुजायची असेल तर त्यासाठीची विचारधारा विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याची व्यवस्था त्या काळातल्या शिक्षण व्यवस्थेतच तयार करण्यात आलेली होती. राष्ट्रभाषेचा विचार जरी वाचला की गांधींनी राष्ट्रभाषा पुढे आणण्यासाठी का धडपडले, गांधीजी हिंदी प्रचार सभा का काढली, तर तिथं हा विचार होता की एवढी शकलं असलेला देश, एवढ्या जाती धर्मात विभागलेला देश, एवढ्या भाषांमध्ये विभागलेला देश एकत्र बांधण्यासाठी अशी कोणती तरी व्यवस्था त्यांना हवी होती की जे हळूहळू तयार करत येत होते. ही गोष्ट 19व्या शतकाच्या पूर्वार्धापासून होती. म्हणजे तुम्ही जर 1909 साली हिंद स्वराज दिलेलं आहे महात्मा गांधींनी, त्याच्याही आधी लोकमान्य टिळकांनी केसरीमधून आणि त्या काळातल्या शिक्षण परिषदांमधून दिलेली भाषणं जर वाचली तर हा देश एकत्र बांधण्यासाठी काय करावं लागणार आहे याचा विचार सुरू होता की जो पुढच्या शिक्षण व्यवस्थेत अंमलात आणला गेलेला आहे. म्हणजे अण्णांनी ही दृष्टी आपल्या संस्थेत का रुजवली, तर त्याचं कारण आपल्याला एक देश उभा करायचा आहे, एक राष्ट्र निर्माण करायचं आहे आणि या राष्ट्रावरती नितांत प्रेम करणारी माणसं तयार करायची, राष्ट्रीय वृत्ती जागवायची आहे. आणि म्हणून हे सगळं सुरू होतं. तर आज आपण मात्र अमर्याद सुखाच्या शोधात आहोत. म्हणजे सुख कसं पाहिजे आपल्याला, अमर्याद आहे, ज्याचा शेवट नाही. पण असं अमर्याद सुख या पृथ्वीतलावरती नाही आहे. आणि म्हणून आपल्या ह्या ज्या उपभोग प्रधान भांडवली समाज व्यवस्थेत आपण जे काही बळी ठरतो आहोत, शिक्षण म्हणजे केवळ पैसे कमवण्यासाठी शिकायचं आहे हा जो काही विचार आपल्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवा रुजवला जातो आहे. पैसे 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 कमवून अंतिमतः त्या पैशाचं करायचं काय. अंबानीकडे खूप पैसे आहेत म्हणून अंबानी काय नागपंचमीला सोन्या चांदीचे लाडू नाही खात, रव्याचेच खावे लागणार त्याला. किंवा त्याच्याकडे खूप पैसे आहेत म्हणून तो चांदी तांब्याच्या भाकरी करत नाही, त्यालाही जोंधळ्याच्या तांदळाच्याच भाकरी करावं लागतं, त्यालाही गहूच खावा लागतो. मग करायचे काय पैसे. तर पैसे लागतात ती गोष्ट मान्यच आहे, पण किती लागतात, त्यासाठी किती धावायचं, किती पळायचं आपण, हे शिकवणारी शिक्षण व्यवस्था आज नाही आहे. सांगतायत की तुम्ही एवढं पॅकेजेसची भाषा आलेली आहे. अलीकडच्या काही वर्षात पॅकेजीची भाषा रुजलेली आहे की आमचा मुलगा इथं लागला त्याला इतकं पॅकेज आहे. तर हे जे काही पॅकेजेसची भाषा आहे ही देखील आपल्या संबंध पिढीला खड्ड्यात घाला. ह्या मुलीला पॅकेज मिळालं, ह्या मुलीला वाईट वाटायला सुरू होतं. तिला असं वाटतं की माझ्यात काहीतरी न्यूनगंड आहे म्हणून मिळालं नाही. खरं तर त्यात न्यूनगंड अजिबात नसतो. प्रत्येक विद्यार्थी हुशार असतो, त्याला दिशा दिलेली नसते. आणि म्हणून पैसा कशासाठी मिळवायचा, किती मिळवायचा, त्या पैशाचं करायचं काय याचा देखील विचार शिक्षण व्यवस्थेत झाला पाहिजे. आणि अशी शिक्षण व्यवस्था आकाराला नजीकच्या काळात येईल अशी काही शक्यता मला दिसत नाही, पण ती आपण सगळ्यांनी मिळून आणली पाहिजे. आणि ती आणण्यासाठी कर्मवीर अण्णांचे विचार आपणासमोर आदर्श असले पाहिजेत. मी पुन्हा एकदा कर्मवीर अण्णांना मनपूर्वक अभिवादन करतो आणि थांबतो.